हिंदू देवदेवतांच्या विषयी विपर्यास करून व टिंगलटवाळी करणारे, बदनामीकारक अशा प्रकारची वक्तव्य करणाऱ्या शरद पवार आणि ज्ञानेश महाराव यांचा परळीतील हिंदुत्ववादी बांधवांनी जाहीर निषेध व्यक्त केला आहे। विशिष्ट समाजाला खुश करण्यासाठी कोणत्या पातळीला तुम्ही जाणार आहात असा संतप्त सवाल शरद पवार यांना हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे। ज्ञानेश महाराव यांनी वक्तव्य करताना प्रभू श्रीरामाबद्दलची बदनामीकारक अशा प्रकारची वक्तव्य केली, त्यातून हिंदू देवदेवतांची टिंगलटवाळी करण्याचाच उद्देश दिसून येतो। या कार्यक्रमाला स्वतः शरद पवार उपस्थित असतानाही शरद पवारांनी कोणतीही भूमिका न घेता मौन बाळगले। त्यामुळे विशिष्ट समाजाला खुश करण्यासाठी हिंदू देवदेवतांचे बदनामीकारक वापर तुम्ही करणार का, असा शरद पवार यांना सवाल या हिंदू बांधवांनी व्यक्त केला आहे। आज परळी येथे या घटनेचा निषेध करण्यासाठी शरद पवार व ज्ञानेश महाराव यांची नावे असलेली पोस्टर्स हातात घेऊन जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला। त्याचबरोबर या पोस्टरचे दहनही या कार्यकर्त्यांनी केले। यावेळी शरद पवारांनी अजून कोणत्या पातळीला जाऊन हिंदू देवदेवतांची बदनामी करावी अशा प्रकारचा संतप्त सवाल व्यक्त केला आहे। ज्ञानेश महाराव सारख्या तथाकथित विद्वानांनी आपल्या बोलण्याला लगाम घातला पाहिजे, अन्यथा हिंदुत्ववादी संघटना हे खपवून घेणार नाहीत असा इशारा या हिंदुत्ववादी बांधवांनी व्यक्त केला आहे। अरे वाकड्या शरद पवारचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय. अरे वाकड्या शरद पवारचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय. ज्ञानेश महाराजांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. अरे होत कसं नाही, झालाच पाहिजे, झालाच. हिंदू दोषी शरद पवारचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय. हिंदू दोषी शरद पवारवर करायचं काय? खाली मुंडका वर पाय. या ज्ञानेश महाराजांचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय. बोला सियावर रामचंद्र की जय. बोला 2-4 दिवसापूर्वी मुंबई या ठिकाणी झालेल्या संभाजी ब्रिगेडच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये त्या व्यासपीठावर स्वतःला जाणते राजे म्हणून घेणारे, गोरगरिबांचे कैवारी म्हणून घेणारे पुरोगामी नेते शरदचंद्रजी पवार साहेब व्यासपीठावर असताना संभाजी ब्रिगेडचा एक वक्ता, लेखक जो की कुठल्याही गोष्टीला नाटकाचा आणि थोतांड अशा पुस्तकाचा आधार घेऊन हिंदुस्थानातील आराध्य दैवत प्रभू श्रीराम असतील, माता सीता असेल, ते अखंड हिंदुस्थानाचं दैवत आहे आणि स्वामी समर्थांविषयी ज्या संतांची परंपरा या महाराष्ट्राला लाभली अशा स्वामी समर्थांचा अवमानजनक शब्दात त्यांनी अपमान केला। यामुळे या ज्ञानेश महाराजांचा तर जाहीर निषेध असलाच पाहिजे, पण स्वतःला जाणते राजे म्हणून घेत जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करून महाराष्ट्र अशांत करणारे शरदचंद्रजी पवार साहेब या व्यासपीठावर बसून टाळ्या वाजवत होते। त्यांना लाज वाटली पाहिजे। ज्ञानेश महाराज सारख्या ज्या वक्त्याला आपण प्रोत्साहित करतात आणि त्यांना पुन्हा पुन्हा महाराष्ट्रामध्ये विष घालवण्याचं काम या ज्ञानेश महाराज सारखे वक्ते करतात आणि शरद पवार साहेब आपण टाळ्या वाजून महाराष्ट्र भडकवण्याचं काम करत आहात। आपला सुद्धा निषेध शरद पवार साहेबांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे। यासाठी आज परळीतील संबंध हिंदू बांधव या ठिकाणी राणी लक्ष्मीबाई टावर या ठिकाणी निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण जमा झालेलो।